नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच हाफ ॲन आवर बॅक गावी पोचलेलो आहे. तर मुंबईला चांगला पाऊस पडत होता, तर विचार केला गावी आल्यावरती जरा पाऊस पडला तर चढणीचे मासे आपल्याला खायला मिळतील. तर सगळ्यात पहिलं आता फ्रेश झाल्यावर आपण आमच्या तळ्या किनारी जाऊया, बघूया किती पाणी जमा झालं आहे. मी ऑटोवाल्यांना विचारलेलं काकांना की पाऊस बिऊस पडतो आहे का, तर ते बोलले 2 दिवस अगोदर चांगला पाऊस पडला होता, पण कालपासून काही पाऊस एवढं वाटत नाही आणि आज पण काही एवढं ढगाळ वातावरण आहे, पण पावसाचं काही चिन्ह वाटत नाही आहे. जोराचा पाऊस पडला तरच आपल्याला चढणीचे मासे खायला मिळतील, कारण की एक्सटेंडेड वीकेंड होता. आज सुट्टी आहे, सॅटर्डे संडे आणि मंडेची एक सुट्टी टाकून मी आलो होतो आणि कांडाळी पण घेऊन आलो होतो. तर भेटेल या आशेने आलो आहेत, पण आय डोंट थिंक सो. पण कांडाळी आपण टाकणार, त्याचा पण आपण एक ब्लॉग बनवणार आहोत. तर लास्ट टाईमला आपण मे महिन्यात होतो त्यावेळी मी पाणी बघितलं ना, एकदम पाठी गेला होता. तर आता साधारण पाणी पुढे आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो, थांबा. तर हे बघा खाली आलो आहे. तर मागे पाणी त्या साईडला होतं, तर असं पाणी वाढलेलं आहे. तर आता हे कसं पाणी जरा जरा असं पुढे जायला लागलं की मासे असे पुढे येतात. तर खूप मासे येतात तसे. तर बघूया, आता पाऊस नाही आहे पण चढणीचे मासे यंदा आपल्याला खायला मिळणार आहेत की नाही ते आपल्याला पाऊसच सांगेल. तुम्ही ढग बघा, थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण ऊन पडलेलं आहे, वाटत नाही पाऊस येणार आहे. आज तसं माझा उपवास आहे, तर आज तर आपण काय पकडणार आहोत. उद्या आपण सकाळी पण कांडे टाकणार आहोत, रात्री पण टाकणार आहे. जे काय मिळणार आहे ते तर खाणार आहे. मी ॲक्च्युली एवढ्या लांबून आपण आलो आहे तर मासे खाण्यासाठीच आलो आहेत. तर बघूया आपल्याला खायला मिळतं का. आजूबाजूचा परिसर तुम्हाला आता दाखवून घेतो, चला. तर ही आमची बावडी, फणस बिनस सगळे ओळखले आहेत. आता काजी, फणस, रतांबे असं काही नाही. वरती काकांचं घराचं काम चालू आहे, प्लॅस्टर करायला घेतलेले आहेत आणि इकडे पुरं असं हिरवगार झालेलं आहे आता पुरं. फणस कुठे आहेत का बघूया. वटपौर्णिमेला फणस मिळतील की नाही, कारण तिकडचे झाडावरती सगळे कुसून गेले आहेत, कोणी काढलेच नाहीत. या फणसावर आहेत का बघूया, चला. इकडचे पण सगळे गेले, उलगले आहेत, तेव्हा बिया इकडेच पडले आहेत. काढले काय नाही टाकले. एक फणस इथे काकाने काढून ठेवलं आहे, कच्चा आहे, पिकलेलाच आहे. वरचे सगळे पडले, काय राहिले नाहीत. ते बघा, बावडीत पडले नाही ना, बावडीचं पाणी तर चांगलं आहे. इथे काढून ठेवला, तो पण खाल्लाही वाटते. ॲक्च्युली मला रसाळ फणस आवडत नाही, कापे खायला आवडतात. घराच्या सामने काप्याचं झाड आहे, बघितलं मग असे, तर वरच कुचले आहेत, काढले नाहीत. इथे असे काढून टाकले, दाखवतो तुम्हाला. हे बघा, असे असे काढून टाकलेले आहेत. हे फोपणीच बोलतात त्याला. फणस सगळे कुचले, काढले नाही काय, पडले सगळे. वटपौर्णिमा लागूचे नाही काय, ते काय तेच बोलतोय मी. ते काय सगळे तेच बोलतोय, वटपौर्णिमेला नको काय, सगळे वरच खराब झाले सगळे. ते एशियावरती आहेत की काय माहिती, बघून आले पाहिजे होतं. एशियावरचे आपले लागलेले त्यांना, बघून जाऊन बघून येतो नंतर. आल्यावरती हे सगळं साफ करून घेतलं. थोडंसं स्लिपरी झालं पावसामुळे. इकडे पुढच्या साईडला दाखवतो आहे, उडून मस्त खळा केला आहे, थोडंसं पेंडिंग आहे. म्हणजे जिथे आपण गुढी उभारतो ना तिथपर्यंत हे एवढं बाकी आहे अजून करायचं. इथपर्यंत त्यांनी म्हणजे ती माती टाकून घेतलेली आहे, म्हणजे याच्या लेवलला घेतली त्याने. इकडे चोपून झालेलं आहे, तेव्हा इकडे खळा बघा कसं मस्त एकदम प्लेन झालेलं आहे. ही इथे झाडं होती ती तोडली आणि आता मस्त चिरेचा एक छोटंसं हे बांधलेलं आहे आणि छान वाटतं. आता जागा पण अशी आता मोठी दिसायला लागली. मी तुम्हाला काकाचा रूमचं काय काम चाललं आहे ते दाखवतो. अरे बघा, आतून दाखवतो तुम्हाला, थांबा, शॉर्टमध्ये. अरे बघा, इतकं काम झालं आहे. इकडे प्लॅस्टर करतोय, झाला काय आज या पुरा करतला ते घे नंतर ते कोणी तिकडनं. तेवढा झालेला आहे, अजून इकडचं का बाकी आहे काम, हे सगळं करतो आहे अजून. चला आपण पुढे जाऊया, एशियावर जाऊन येते. हा, तर इकडनं असं हा आपला घर दिसतोय मस्त बघा. आमचं चंगू, मंगू कुठे आहे, मंगू, चंगू, मंगू.
हाय हाय. हे बघा बसल्या तिथे. गणपतीला इकडे मस्त बिसायला मस्त वाटणार. त्यामुळे हे परत रिपेअर केलं का वांडर उड्या मारून फाडून टाकतात. तर हे आता मस्त झालं आहे तसं. थोडं अजून तेवढा वाढून घ्यायला सांगतो म्हणजे त्याचं पुरा खळा होईल एकदम. तर असं आहे आमच्या घराचा परिसर पावसाळ्यात असं दिसतो. वर डोंगरात आता तसं काही जास्त नाही म्हणजे काजी फणस आंबे तसे काय नसतं. तर आपण त्या साईडला जात नाहीत. जे पण आहे ते आता या साईडला, कारण की या साईडला तळा आहे. आणि जे काय असं पावसाळ्यामध्ये माझं तर काम तळ्यातच असतो, कारण की मासे हवे माका गावा किल्ल्यावरती कसे पण. तुम्ही बारके पण दिला तरी चालणार, बेल सोडा अनकळ असा काय पण असा नाही. माका असो नाही का काडीच होई या मराळच होया काळुंदराच होय. माका तुम्ही बेडा मासे पण दिलात ना तरी पण आवडीन खातले. पण माका मासे होय, कारण की खाडीतले मासे आपण मुंबईला खूप खातो. ह्या गोड्या पाण्याचे मासे आपल्या तळ्यातल्या मासेचा चव बोलतात ना ती वेगळीच असते. तर आता तुम्हाला छोटंसं आमची जी खेती करतात काका ते दाखवतो. तर इकडे भात पेरलेलं आहे. जसं जसं नांगरून करून झालं ना का हे काढून तिकडे सगळ्या कुणग्याला आपण लावतो. आधी तुम्हाला मी दाखवलं ना तर तळ्याच्या आत खूप जण पेरणी करायची आहे. हल्ली आता कोण करत नाही, कारण की पाणी पहिल्यांदा एवढा आटवला, कारण की लास्ट 2 वर्षापासून तळा खाली नाही करायचं तर पाणी आटायचं नाही. तर इकडे तळ्यात खाली ना सगळे पेरणी करायची, म्हणजे पावसाळा येईपर्यंत ना चांगले हातबीर 1 फूट तरी भात वाढायचा. मग ते काढून परत ह्या अशा कुणग्यामध्ये आणून लावायचं होतं. हल्ली आता कोण करत नाही आणि तेवढी माणसं पण राहिली नाहीत आता गावी. तर असं दिसतं आहे बघा. थोडं तिकडे नांगरलेलं आहे काकाने, तिथे काहीतरी पेरेल भात नाचणी कोळीत काय नाही तर काहीतरी करत असतो काका आमचा. तर असा पावसाळ्यात एकदम हिरवगार असतो आपल्याकडे मस्तपैकी. थोडंसं शेविंग करतो. काल रात्रीची ट्रेन होती तर काय शेविंग केलं नाही, तसंच निघालो. नंतर मस्तपैकी शेविंग करूया चला. रतांबे पडून गेले. रतांब्याची झाडांना नवीन पावळी आले तर मस्त पिंक येल्लो टाईप झालेली आहे. हे बघा, हे घराच्या सामन्याचं हलवळी काय डायरेक्ट खळ्यातच पडतात रतांबे. तो आमचा मांगर आहे. काकी इकडे पेज बनवते. काय पेजच करतं ना? पेज झाले तांदूळ. ते पेज मागत होतो वरती. हां, काढून देत नव्हते मी. नाही वरच बघ, अरुण बोलला वरच दे. तो अरुण आणला फणस बघ, मी सांगितलेला ना तो बघ घेऊन येलो. माझी बोलत होतो काकीला ना फणस ठेवल्या का. हे बघ हा खाते ना, खाईन ना. मग खाऊया आता, काढलंच तर खाऊया ना. तर हे बघा आले आले आपल्याला. माझी बोललो काकीला की फणस काकाने काढून ठेवलेलं आहे. तर मस्त गरे खायला मिळाले. तर रसाळ आहेत, मला जास्त आवडत नाही रसाळ, पण आता चालतो आहे, खाऊन घेतो. जास्त गरे नाहीत, मी 7-8च गरे आहेत त्याच्यामध्ये. पण कापा फणस दिला ना तर मी अख्खा खाऊ शकतो, एवढा कॅपॅसिटी आहे माझी. तर लीनाला विचारायला आलं आहे. लीना तुला पाहिजे गरे? रसाळ आहे बरं, मी घेतो दुसरा. अरे मी जास्तवाला घे, मला 2-4च द्यायचे. चॅम गरे खातो? चॅमने बघ काय खातोय. चॅम दाखव तू. चॅमची फॅप्से आणले त्याने, तेच खातोय. इकडे बाहेरच येली ना. तर फणस खाऊन घेतो, मग तुम्हाला बाकीचं दाखवतो आमच्या इकडचं. चला. मस्त गोड आहे एकदम, बारकाच आहे पण मस्त गोड आहे. तर लीना जेवायला बसली आहे. गरे आणून दिलाय तिला, ते खाते आहे. तर गरे खाऊन झालो आहेत. तर नागर आहे बघा इथे असे ठेवलेले आहेत. तर आमच्या इकडे अजूनही ना पारंपरिक एकदम ट्रेडिशनल वेनेच फार्मिंग केली जाते. नागर तेव्हा तुम्हाला आताच दाखवले. बैल आहेत आमच्याकडे, कारण की मोस्टली हे सगळे टिलर वापरतात, त्याने नागरणी करतात. पण आमच्या इकडे अजूनही ट्रेडिशनल वे म्हणजे पारंपरिक पद्धतीने जसे आपण बैल लावून नांगरायचो तसंच अजून शेत आम्ही तसंच नांगरतो आहेत. तर इथे थोडंसं काकाने नांगरलेलं आहे. तर आता चालत चालत आम्ही आमच्या मंदिराकडे आलो आहे. मी तुम्हाला आमचं मंदिर दाखवतो. ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. आंघोळ केले तर जरा पाया पडून येऊया आता जाऊन. चला. तर हा आमचं मंदिर आहे. आणि इकडनं गरबा कसा मस्त वाटतो एकदम. पावसाळ्यात तळ्याचं पाणी पुरा इथपर्यंत येतो, म्हणजे हा पुरा पॅक असतो. म्हणजे इकडनं त्या साईडला जायला असं पुरा गोल फिरून जायला लागेल तुम्हाला. ते सामने रस्ता दिसतो आहे ना, तर रस्ता सगळा बंद. काकांचं घर आहे.
कांता काका आमचे राहतात, आता आहेत की नाही काय माहिती. आणि हे सगळं पाण्यात जातं आणि इकडेच आम्ही गणपती विसर्जन आणि सगळे करतो. गणपती इकडे सगळे मांडले जातात, इथे एकत्र आणतात आणि इथे आरती केली जाते आणि मग इकडे विसर्जन केलं जातं. तर हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर एकदम शांत. पाया पडून घेऊया चला. तर मंदिराला लागून हे स्टेज बांधलेलं आहे. इथे दशावतार नाटकं करतो. जत्रा असते आमची ब्राह्मण देवाची. जेव्हा देव दिवाळी असते त्यावेळी इकडे जत्रा भरली जाते. हे जे कलाकार येतात त्यांच्यातर्फे हे कासले परिवार यांनी बांधून दिलेलं आहे. इथे सगळे कलाकार येतात जे नाटकातले असतात, ते आपले वेशभूषा कलर जे पण आपले मेकअप करतात ते इथे करतात आणि इकडे ते प्रेझेंट करतात. आणि हे पुरं भरलं जातं. इकडे सगळ्याकडे दुकानं लागतात आणि इकडनं मग सगळीजणं नाटक पाहतात. तर असं हे सगळं करून ठेवलेलं आहे. सामने पुरं धर्मपूर तळाचं पाणी जातो, पुरं पावसाळ्यामध्ये जमा होतो इकडे. आणि ऑलमोस्ट मार्चपर्यंत पाणी इथं असतो. मग ते थोडं थोडं एप्रिलमध्ये सुकतो. आणि आता सध्या असं आहे, म्हणजे आता जुलै एंडपर्यंत हा तळा भरून जाईल. पाऊस चांगला पडला ना तर जुलै एंडपर्यंत पुरा तळा भरून जाणार इकडनं. तर मंदिरात आलं ना काय बसतो, हा बाकडा पण तसा ठेवलेला आहे. तो दशावत कलाकार जे बसतात ना, राजा बिजा ते त्यांच्यासाठीच आहे ते बाकडा असा. हा इथेच असतो. कधी तुम्हाला यायचं असेल आराम करतो. दुपारच्या नंतर जेवलं बिलो काही जरासं आराम करायला मंदिरात येतो, कारण की ओपनही आहे तर दोन्ही साईडनी हवा चांगली येते, थंडगार वाटतं. तर कधी कधी चटे बिटे घेऊन त्या साईडला कोपऱ्यामध्ये टाकून झोपतो पण आम्ही. आता चॅम्पला बोललो होतो ये म्हणून, पण तो पेप्सी आणले ते एकदम 15 पेप्सी घेतले आहेत त्याने दुकानातनं. तेच करतो, पितो आहे तो. 3-3 रुपयाचे दुधाच्या पेप्सी भेटतात. आपल्या मुंबई साईडला तशा पेप्सी भेटत नाही, बर्फातले मिळतात पण दुधाची मिळत नाही. तर इथे आल्यावरती ते पेप्सी, एक गोटी सोडा आणि ना हे आणि कुरकुरेचे कुरकुरे असतात ना, त्याचे लाडू असतात चुरमुरीचे, कुरकुरे बोलते चुरमुरीचे लाडू. हे 3 गोष्टीच तो खातो गावी आल्यावर. तर आला आहे तर बोला एन्जॉय करू दे बोललो. तर मस्त वाटतं आहे. गावी आल्यावरती ना ती धगधग असते शहरातली, स्ट्रेस ते कुठेतरी गायब झाल्यासारखं वाटतं. एकदम मन शांत वाटतं. तर असं आहे. बघूया आता पुढे दिवस कसा जातो आजचा. आज तर उपवास आहे, काही जास्त काही करायला नाही. संध्याकाळी गोड जेवण असणार आहे ते करणार. आणि खरी मजा तर उद्या असणार. उद्या माझी प्लॅन असणार की जेवढे जास्त आपण मासे पकडू शकतो तेवढे पकडूया. तुम्हाला इकडचं पण दाखवतो दृश्य. थांबा. हे साळुंक्यांचं घर आहे बघा, किती मस्त वाटतं बघा. तर असं आहे माझ्या घराकडचं परिसर आता पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यात तर तुम्ही खूप वेळा बघितलंच असणार. तर पावसाळ्यातलं परिसर तुम्हाला कसं वाटलं आहे? मंदिराकडचं ते आत्ताचं बांधलं आहे ते खांब, जे एंट्रन्स गेट हे केलं आहे ते हल्लीच केलं गेलं आहे. तर असं आहे. जर तुम्हाला हा शॉर्ट ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. ॲक्च्युली मला काही कंटिन्युअस ब्लॉग टाकायला मिळत नाही. ज्यावेळी पण मी गावी आलो या कुठे विकेंड सुट्टी कुठे बाहेर जात असेल तरच मी ब्लॉगिंग करतो. अदरवाईज रील्स असे अपलोड करत असतो अधूनमधून. मग ब्लॉग करायला तेवढा वेळ मिळत नाही आहे. पण जे पण काही करतो, जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करा. कारण की आपले फॅमिली कंटेंट असतात, कसं क्रिंज कंटेंट या वल्गरिटी नसतं आपल्या कंटेंटमध्ये. जे काय असे प्युअर फॅमिली ब्लॉग असतात ते तुम्ही कधीही लावून कुठेही लावून पाहू शकता. तर एनकरेज करा, ब्लॉगला सबस्क्राईब करा. आता मस्त वादळ सुटला आहे बघा आणि ढग बघा. मी तर बोलेन जोराचा पाऊस पडू दे रे, जोराचा. वारात एकदम भारी फूट सुटलेलो. वारं बघा, हे बघा वारो बघा, हे बघा, हे बघा दिसते. वा, हे खतरनाक वारो सुटलो, खतरनाक एकदम. तुम्हाला दाखवतो पुढून. हे बघा नारळाचं झाडं बघा, पिंपळाचं बघा. हे बघा काकी धावता. पाऊस येलो, पाऊस येलो. वारा आहे काकी, नाही येणार वाटते. वारा जोराचा आहे, पाऊस नाही ना. हा काढीन ठेव, राहून दे, मी आहे तेच. कॅम कुठे आलास? तिकडे वरती आहे. मी इथेच आहे.
काढतो मी. काकीला बोललो वारा आहे, एवढा काय पाऊस येणार नाही, आला तर काढतो बोललो. तर चला मित्रांनो, भेटूया नव्या एपिसोडमध्ये. कुठलं चांगलं कंटेंट घेऊन येतो. तर गावी आहे तर 3-4 ब्लॉग तर बनवेनच. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर एनकरेज करा, मी अजून असेच ब्लॉग अपलोड करत जाईन. थोडंसं हुलिया भी चेंज करके आ जाता हूँ मैं. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.